Hello students, आपण आज इलेक्ट्रिक डायपोल शिकणार आहोत. What is mean by electric dipole? A pair of equal and opposite charges separated by a finite distance is called an electric dipole. बघा. These are two charges Q and oppositely direct. One is positive and another is negative and separated by a finite distance. Separated by a finite distance is known as electric dipole. Line joining the two charges. The line joining these two charges is called as dipole axis, and it is 2L. From center to positive charge, the distance is L. From center to negative charge, the distance is L. Therefore, total distance from positive charge to negative charge is 2L. Axial line. A line passing through the dipole axis. The line passing through the dipole axis is called as axial line. A line passing through the center. A line passing through the center of the dipole and perpendicular to the axial line. Perpendicular means making 90-degree angle with axial line is called as equatorial line. The strength of the dipole is measured in terms of a quantity called as dipole moment. How can we measure the strength of dipole? Using dipole moment. One of the example of dipole, एक example dipoleचं आपण तुम्हाला केमिस्ट्री मध्ये झालेलं आहे H2O, ज्याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा एक ॲटम मिळून काय झालेलं आहे H2O, which is permanent dipole moment. मग डायपोल मुवमेंट कसं फाइंड आउट करणार? आपल्याला माहिती आहे द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज Q and distance between these two negative and positive charge is 2L. Then the product of Q and 2L is known as dipole moment. And the unit of dipole moment is Q is the charge and unit is coulomb. L is the distance and unit of distance is meter. Therefore, the unit of this dipole moment is coulomb meter. Couple acting on an electric dipole in a uniform electric field. आपण काय करणार आहे बघा, हे जे डायपोल आहे हे काय करणार आहे आपण एका युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेलं आहे. युनिफॉर्म म्हणजे काय? डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड सेम. मग या इलेक्ट्रिक फील्डचे काय आहे? युनिफॉर्म आहे आणि हा डायपोल काय केलेला आहे आपण इथे ठेवलेला आहे. पण तो कसा ठेवलेला आहे बघा, मेकिंग सम अँगल विथ दिस इलेक्ट्रिक फील्ड. या इलेक्ट्रिक फील्डशी काय केलेलं आहे? थिटा एवढा अँगल केलेला आहे. ओके, बघा इथे एक पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केलेला आहे आणि इथे एक निगेटिव्ह चार्ज केलेला आहे कन्सिडर. आणि आपल्याला माहिती आहे द डायपोल ॲक्सिस किती असतो? 2L एवढा. आता याच्यावरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज वरती पण फोर्स ऍक्ट होणार आणि निगेटिव्ह चार्ज वरती पण फोर्स ऍक्ट होणार. पॉझिटिव्ह वरती जो चार्ज फोर्स ऍक्ट होणार तो डायरेक्टेड अलॉंग इलेक्ट्रिक फील्ड आणि जो निगेटिव्ह चार्ज वरती फोर्स ऍक्ट होणार तो अपोजिट टू दॅट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. मग त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे? आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेलं आहे फोर्स इंटू फोर्स म्हणजे काय म्हणतो आपण? चार्ज इंटू इंटेन्सिटी. चार्ज किती हो? Q आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे? E, किंवा आपण फील्ड म्हणतो त्याला E. म्हणजे याच्या पॉझिटिव्ह चार्जवरचा फोर्स किती झाला? QE आणि निगेटिव्ह चार्जवरचा फोर्स किती झाला? -QE. हे दोन्ही काय मिळाले आपल्याला? फोर्सेस मिळाले. मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन काय आहे त्या दोन्ही फोर्सची? अपोजिटला आहे. बघा, Q वरती जो फोर्स ऍक्ट होतो तो डायरेक्टेड अलॉंग E असणार आहे आणि जो -Q असणार वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो अपोजिट टू दिस E असणार आहे. हे दोन्ही काय आहेत? मॅग्निट्यूड सेम, अपोजिट काय असणार त्यांची? डायरेक्शन असणार आहे त्या फोर्सची. मग आपल्याला माहिती आहे की आपण त्यालाच काय म्हणतो? टॉर्क म्हणतो. आपण हे बघितलेलं आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलेलं आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट टॉर्क. टू इक्वल आणि अपोजिट जर का फोर्सेस ऍक्ट होत असतील
एका पॉइंटवरती, तर ते काय असणार आहे, टॉर्क असणार आहे. आणि त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला बेस्ट सांगितलं होतं, टॅब, दॅट इज नळ. नळाला आपण काय करतो, ओपन किंवा क्लोज करताना, उघडताना किंवा बंद करताना काय करतो, इक्वल फोर्सेस एका बोटाने आणि दोन बोट यूज करतो आपण, पण काय करतो ते अपोजिट डायरेक्शननी फिरवतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, टॉर्क. मग आता ह्याचं डिस्टन्स काय असणार आहे, डी म्हणजे काय, डिस्टन्स. हे काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द फोर्स बिटवीन द टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. आता इथे तेच आहे, मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हा काय आहे, डायपोल आपण ठेवलेला आहे इलेक्ट्रिक फील्डमध्ये, याच्यावरती एका डायरेक्शननी फोर्स इकडे आणि अपोजिट डायरेक्शन इकडे फोर्स ऍक्ट होतोय, म्हणजे इथे टॉर्क आहे. मग आपण टॉर्क फाइंड आउट करायचं असेल तर काय असणार आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करावं लागणार आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स डी म्हटलेला आहे. मग हा फाइंड आउट करण्यासाठी बघा, हा अँगल थीटा आहे, म्हणजे हा जर का ट्रायंगल कन्सिडर केला आपण, हा जर का ट्रायंगल असा कन्सिडर केला तर काय, हा 90 डिग्री, हे बघा इथं हा 90 डिग्री आहे, हा अँगल थीटा आहे. मग आपल्याला साइन थीटा किती मिळेल, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड किती आहे, डी. हायपोटेनियस म्हणजे काय असणार आहे, टोटल डिस्टन्स ऑफ दिस डायपोल, दॅट इज 2L. बरोबर आहे. मग डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल काय, 2L इंटू साइन थीटा, 2L इंटू साइन थीटा. मग डी ची व्हॅल्यू आपण पुटअप करूया, किती, 2L इंटू साइन थीटा. आणि आपल्याला काय म्हटलं, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. मग फोर्स तर दोन्हीचे सेम आहेत, मॅग्निट्यूड म्हटलंय कुठलाही घेऊ शकतो, म्हणून काय म्हणणार आपण, Q इंटू ई. पुटअप केलं. आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण बघितलंय, व्हॉट इज मीन बाय डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंट इज नथिंग बट Q इंटू 2L, दॅट इज magnitude of charge into distance of this between these two charges, that is 2L. Instead of Q into 2L we can put P. Therefore टॉर्कचं इक्वेशन आपल्याला काय मिळालं, PE sin theta. समजा आपण हा डायपोल जर का रोटेट केला आणि त्यांच्या मधलं अँगल जर का 0 केलं, म्हणजे सेम पॅरलल टू दिस इलेक्ट्रिक फील्ड जर का पॅरलल असेल तर त्यांच्यातला अँगल किती असणार आहे, 0 असणार आहे. बरोबर आहे. हा डायपोल जर का या इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल असला म्हणजे त्यांच्यातला अँगल 0. मग जर का अँगल 0 असेल, पॅरलल असेल, तर साइन 0 किती, 0. म्हणजेच त्यांच्यावरती टॉर्क ऍक्ट असणार आहे का, नाही. लक्षात येते. समजा हेच आपण रोटेट केलं, थोड्या डिस्टन्स अँगल वरती नेलं, तर आपण आत्ताच काढलं फाइंड आउट, काय होतं, टॉर्क इज इक्वल टू पी साइन थिटा. साइन थिटाची जी काही व्हॅल्यू असेल त्याच्यावरून आपण त्याचा टॉर्क फाइंड आउट करू शकतो. हाच आणखीन रोटेट केला आपण, 90 डिग्रीला नेला असा, तर काय होणार आहे, थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे, 90. साइन थिटा किती येतो, 1. म्हणजे टॉर्क काय असणार आहे तिथे, मॅक्झिमम असणार आहे, किती, पी इंटू ई. पी म्हणजे काय, डायपोल मुवमेंट अँड ई इज इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जेव्हा अँगल 0 असेल तेव्हा काय मिळणार आपल्याला, टॉर्क मिनिमम असणार, आणि जेव्हा अँगल 90 असेल तेव्हा आपल्याला काय मिळणार, टॉर्क मॅक्झिमम मिळणार. आता आपण काय करणार आहे की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहे. इलेक्ट्रिक डायपोल वरती समजा आपण 2 केसेस स्टडी करणार आहे. एकदा काय करणार आहे, इलेक्ट्रिक डायपोलच्या ऍक्सिस वरती एक पॉइंट ठेवणार आहे आणि त्याची इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये इलेक्ट्रिक डायपोलच्या इक्वेटोरियल म्हणजे इलेक्ट्रिक डायपोलच्या इक्वेटोरियल पॉइंट वरती, ऍक्सिस वरती आपण एक पॉइंट कन्सिडर करणार आणि त्या पॉइंट वरचं काय करणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहे. पहिल्यांदा फाइंड आउट करूया की ॲट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ अ डायपोल, म्हणजे एक पॉइंट कन्सिडर करणार आहे आपण त्या डायपोल ऍक्सिस वरती. ठीक आहे. बाकीचं सगळं माहिती आहे आपल्याला की 2 चार्जेस आहेत, एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे, आणि त्यांच्यातल्या दोघांतलं डिस्टन्स 2L एवढा आहे. आता आपण काय करणार आहे, एका R एवढ्या डिस्टन्स वरती एक P पॉइंट कन्सिडर करणार आहे. R एवढ्या डिस्टन्स वरती P पॉइंट कन्सिडर करणार आहे. हे बघा, हा सेंटर C पासून P पॉइंट मधलं डिस्टन्स किती आहे, R एवढा आहे. या P पॉइंट वरचं आपल्याला काय करायचं आहे, आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे. मग या P पॉइंट वरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कुणाकुणामुळे असणार आहे, ड्यू टू मायनस क्यू चार्ज अँड ड्यू टू प्लस क्यू चार्ज. आता बघा, ड्यू टू मायनस क्यू चार्ज पहिल्यांदा काय करणार आपण, या P पॉइंट वरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे फाइंड आउट करणार. ड्यू टू B पॉइंट दॅट इज प्लस क्यू चार्ज, या P पॉइंट वरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करणार. आणि मग नेट चार्ज काय करणार, या दोन्ही इंटेन्सिटीची ऍडिशन करणार. मग आपल्याला काय मिळणार, तिथला नेट
इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी आपल्याला फाइंड आउट करता येईल. मग आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी ड्यू टू चार्ज मायनस क्यू, म्हणजे मायनस क्यू मुळे या पी पॉईंट पाशी होणारं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असणार आहे. आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी माहिती आहे 1/4πε0 क्यू अपॉन डिस्टन्स. आता हे डिस्टन्स किती असणार आहे बघा, ए पासून पी चं डिस्टन्स, सेंटर पासून पी चं डिस्टन्स किती आहे आर, सेंटर पासून ए चं डिस्टन्स किती आहे एल. मग ए पासून पी चं टोटल डिस्टन्स किती मिळणार आपल्याला आर प्लस एल. तेच आपण पुटअप केलंय आर प्लस एल स्क्वेअर. PD. What is PD? PD is the unit vector directed along PD. Directed along PD. P to D. का या डायरेक्शननी? कारण का आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह डायरेक्शन, निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असणार आहे इनसाइड असणार आहे, आतल्या साईडने असणार आहे, टुवर्ड्स दॅट चार्ज असणार आहे. म्हणून काय मिळालं आपल्याला डायरेक्शन कुठे मिळाली P to D. आता सेम तसंच प्लस क्यू चार्ज मुळे पी पॉइंट वरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती मिळणार आहे सेम तसंच 1/4πε0 क्यू अपॉन डिस्टन्स. आता डिस्टन्स कसं काढणार आहे आपल्याला बी पासून पी चं डिस्टन्स, सेंटर पासून पी चं डिस्टन्स किती आहे आर, सेंटर पासून बी चं डिस्टन्स किती आहे एल. पण आपल्याला बी टू पी पाहिजे म्हणजे काय करणार आपण आर मायनस एल करणार, म्हणजे आपल्याला पी ए चं डिस्टन्स मिळतं. दॅट इज आर मायनस एल स्क्वेअर पी क्यू. PQ काय आहे इज अ युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग PQ. डायरेक्टेड अलॉंग PQ. बघा हा आउटवर्ड डायरेक्शन आहे का, आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज जर का असेल तर त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असणार आहे आउटसाइड असणार आहे. काय असणार आहे आउटसाइड. म्हणजे बघा आपल्याला इथं काय मिळालं रिझल्टंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्या पी पॉइंट वरचा. कसं करणार या दोघांची वेक्टर ॲडिशन करणार. मग 1/4πε0 बाहेर मिळणार. आता इथे बघा या दोघांचं काय आहे पी डी चार्ज मायनस क्यू मुळे काय असणार आहे जो इंटेन्सिटी मिळणार आहे ती टुवर्ड्स पीडी असणार आहे आणि प्लस चार्ज मुळे काय असणार आहे जो इंटेन्सिटी मिळणार आहे ती पी क्यू असणार आहे. म्हणजे त्या दोघांचे डायरेक्शन काय आहे इंटेन्सिटीची अपोजिट आहे, त्यामुळे आपण इथं काय घेतलं मायनस. मग क्यू अपॉन आर प्लस एल स्क्वेअर दोघांचे व्हॅल्यूज पुटअप केले, सिम्प्लिफिकेशन केलं युझिंग मॅथ्स. हे सगळं व्यवस्थित ठेवलं, ह्याचं स्क्वेअर केलं, मल्टिप्लाय केलं, आर स्क्वेअर प्लस हे सगळं जाईल, आर आर जातील, आर स्क्वेअर जातील, एल स्क्वेअर जातील, फक्त काय राहील 2l आर स्क्वेअर इंटू 2. मग इथं तेच लिहिलं 2 इंटू आर एल क्यू आणि इंटू आर अपॉन 4πε0 आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे क्यू इंटू 2l म्हणजे काय हो डायपोल मुवमेंट. मग इन्स्टेड ऑफ 2l क्यू आपण काय करूया पुटअप पी पुटअप करूया. मग हीच आपल्याला काय मिळेल इंटेन्सिटी किंवा नेट इंटेन्सिटी म्हणूया ॲट पॉईंट पी 1/4πε0 2pr अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ही व्हॅल्यू मिळाली नेट इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी. म्हणजे हा पी पॉईंट कुठे ठेवला आहे आपण अलॉंग ॲक्सिस डायपोल ॲक्सिस. आपण असं कन्सिडर केलं की आर जो आहे आरची जो पी पॉईंट आहे म्हणजे जे डिस्टन्स आहे सेंटर पासून पी पॉईंटचं दॅट इज आर आपण मेन्शन केलं होतं हे खूप लार्ज आहे एल पेक्षा. एल म्हणजे काय आहे सेंटर पासून चार्जेसचं डिस्टन्स. मग जर काय खूप आर ची व्हॅल्यू जास्त ग्रेटर घेतली तर एल स्क्वेअर काय निग्लेक्टेड. मग त्यामुळे इथं आपल्याला काय मिळेल ही व्हॅल्यू कॅन्सल आउट होईल आणि आर 4 मिळेल 1 आर गेट कॅन्सल. त्यामुळे इक्वेशन काय मिळेल 1/4πε0 2p अपॉन आर क्यूब. The field will be along direction of the dipole moment. मग डायरेक्शन कुठली असणार आहे along dipole moment. दुसरी केस आहे at a point on the equatorial of dipole. आता काय करणार आहे तो पॉइंट आपण कुठं करणार आहे along इक्वेटोरियल. आपल्याला माहिती आहे इक्वेटोरियल म्हणजे काय जो जी लाईन सेंटर मधनं पास होती आणि ऍक्सिसला परपेंडिक्युलर असते त्याला काय म्हणतो आपण इक्वेटोरियल म्हणतो. आणि हा काय केलाय या आर एवढ्या डिस्टन्स वरती इक्वेटोरियल वरती एक पॉईंट कन्सिडर केलाय मी पी. मग आता आपल्याला या पी पॉईंटचं इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. सेम तसंच पहिल्यांदा मायनस क्यू मुळे किती इंटेन्सिटी आहे मग प्लस क्यू मुळे किती इंटेन्सिटी आहे आता दोघांची ऍडिशन करायची. सेम तीच प्रोसिजर. पण आता इथं काय काय होतंय बघा. पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पी ड्यू टू
चार्ज मायनस क्यू किती होतं ते बघूया. काय असणार आहे बघा, या क्यू मुळे ह्याच्यावरती काय असणार आहे 1/4πε0 चार्ज असणार आहे मायनस क्यू अपॉन ए पी. डिस्टन्स काय आहे त्यांचं ए स्क्वेअर पी ए. व्हॉट इज पी ए? पी ए इज द युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग पी ए. सेम तेच रिझन का बरं चार्ज कडे चाललं निगेटिव्ह, कारण का आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज कडे काय असणार आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड असणार आहे, या साईडली असणार आहे. त्याच्यानंतर सेम बी पॉइंट मुळे, बी पॉइंट म्हणजेच काय पॉझिटिव्ह चार्ज मुळे किती इंटेन्सिटी होती ती फाइंड आउट केली. काय असणार आहे 1/4πε0 क्यू अपॉन बीपी म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन बी टू पी इंटू पी क्यू. वेक्टर पी क्यू काय होते युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग पी क्यू और बीपी. म्हणजेच काय बघा इथं डायरेक्शन काय चाललेली आहे आउटवर्ड डायरेक्शन, या डायरेक्शननी आहे. का आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्जच्या डायरेक्शन काय असती आउटसाइड असती, म्हणून काय आली डायरेक्शन या डायरेक्शन. आता हे दोन्ही बघा ई ए आणि ई बी एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहेत, बरोबर आहे. दोघांच्या डायरेक्शन मध्ये काय आहे परपॅन्डिक्युलर आहे, म्हणजे व्हेक्टर कुठं आपल्याला रिझल्टंट कुठं मिळणार या डायरेक्शननी. रिझल्टंट कुठं मिळणार या डायरेक्शननी. बघा आपण तेच पडलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी त्यांचं व्हेक्टर समेशन ऍडिशन केलेली आहे. ट्रायंगल ए सी पी कन्सिडर केलेला आहे. ए सी पी म्हणजे काय बघा हा ए सी पी. आपल्याला काय काढायचंय एपीचं डिस्टन्स जो आहे एपी तो फाइंड आउट करायचा आहे. आपण काय करणार पायथागोरस थेरम एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला एपी मिळणार, आणि तेवढंच काय असणार आहे बीपी स्क्वेअर पण असणार आहे. मग ती व्हॅल्यू पुटअप केली इथं आपल्याला हे मिळाले. दोन्ही ई ए आणि ई बी बघितलं तर दोघांचे मॅग्निट्यूड सेम आले. मग पुढे काय बघा आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे, पण आपल्याला काय काढायचं आहे रिझल्टंट काढायचं आहे. मग रिझल्टंट कसं काढणार ए मुळं आणि बी मुळं या पी पॉइंट मुळती किती इंटेन्सिटी आहे पी पॉइंट कशी ती फाइंड आउट करायची. आता आपण काय करणार आहे याच्यावरचं फक्त एवढंच कन्सिडर करणार आहे. एक बघा लार्ज केलं आपण जर का एनलार्ज केल्यानंतर ना असं दिसेल. आता नीट लक्ष द्या इथे बघा हे वाय ऍक्सिस आहे आणि ही एक्स ऍक्सिस आहे, हे असं लक्षात ठेवलं. म्हणजे वाय ऍक्सिस म्हणजेच काय इक्वेटोरियल लाईन ऑफ दिस डायपोल, आणि एक्स ऍक्सिस जर का बघितलं तर एक्स ऍक्सिस काय आहे या ऍक्सियल लाईनला किंवा डायपोल ऍक्सिसला काय आहे पॅरलल आहे. काय आहे पॅरलल आहे. याच्यावरती काय केलेलं आता बघा आपण आता आपल्याला इथे ईबी जो आहे त्याचे दोन कॉम्पोनंट्स मिळतील. एक मिळेल अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग बी ऍक्सिस, हे आपण बघितलेलं आहे स्केलर वेक्टर मध्ये. तर अलॉंग वाय ऍक्सिस कुठला मिळणार आहे ईबी साइन थिटा, आणि अलॉंग एक्स ऍक्सिस काय मिळणार आहे ईबी कॉस थिटा. सिमिलरली ईए चे पण दोन पॉइंट कॉम्पोनंट्स मिळतील. काय सिमिलरली एक्स ऍक्सिसला आणि अलॉंग वाय ऍक्सिसला. वाय ऍक्सिसला काय मिळेल ईए साइन थिटा आणि अलॉंग एक्स ऍक्सिसला काय मिळेल ई कॉस थिटा. आता इथे बघा ईबी आणि ईए हे तर काय आहेत सेम आहेत, आपण इथे प्रूव्ह केलेले आहेत. मग आता काय आहे डायरेक्शन काय आहे दोघांची अपोजिट आहेत. ईबी साइन थिटा आणि ईए साइन थिटा या दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन अपोजिट आहेत, त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल आउट होऊन जातील. मग आता रिझल्टंट काय मिळेल बघा इथे बघा आता एक्स ऍक्सिसचं बघा इथे एक कॉम्पोनंट आहे ईए कॉस थिटा आणि ईबी कॉस थिटा, या दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे आणि ते सेम डायरेक्शनने आहेत, त्यामुळे आपल्याला रिझल्टंट काय मिळेल या दोघांची ऍडिशन. मग आपण तेच इथं बघणार आहे या दोघांची काय मिळणार आहे आपल्याला ऍडिशन. म्हणून पी पॉइंट परशी जो इंटेन्सिटी असणार आहे ती असणार आहे ईए कॉस थिटा प्लस ईबी कॉस थिटा. 2E मग इंटेन्सिटी ईए आणि ईबी सेम आहे, मग इन्स्टेड ऑफ ईबी आपण ईए पुटअप केलं तर काय मिळणार आपल्याला 2A कॉस थिटा. मग ईए ची व्हॅल्यू माहिती आपल्याला इंटेन्सिटी काढली आहे क्यू अपॉन 4πε0 आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. मग कॉस थिटा कशी काढणार आपण कॉस थिटा म्हणजे काय बघा हा अँगल आहे, हा काय आहे अँगल आहे, हा अँगल आहे याचा कॉस थिटा कसं काढणार आपण या अँगलचा इथं जेवढा अँगल आहे तेवढाच इथे असणार आहे. आपल्याला माहिती आहे थेरम एक्सटर्नल अँगल ट्रायंगलचा. मग हा जर का अँगल असेल तर याच्या जवळची म्हणजे त्याला काय म्हणतो
कॉस थिटा कसं काढणार आपण? कसं काढणार? शेजारची बाजू अपॉन हायपोटेनियस, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? नियर साइड अपॉन हायपोटेनियस. नियर साइड किती आहे? एल. हायपोटेनियस किती आहे? √r² प्लस l². मग तीच कॉस थिटाची आपण व्हॅल्यू काय केली इथं? पुटअप केली. किती मिळाली आपल्याला? l/r² प्लस l². मग थोडं मॅथमॅटिकली आपण रिअरेंज केलं तर आपल्याला मिळालं 2ql अपॉन 4πε0 r² प्लस l² रेस टू 3/2. 3/2 का? इथं काय आहे? 1 आहे. इथं काय? 1/2 आहे. या दोघांची ऍडिशन केली. कशाची? याचे जे रेसिप्रोकल्स असतात त्यांची. तर आपल्याला काय मिळेल? 3/2. मग समजा आपण मगाशी सारखी सेम कंडिशन घेतली की काय? r इज व्हेरी लार्ज दॅन l. तर काय होईल? l निग्लेक्ट ठेवणार. त्यामुळे आपल्याला काय मिळणार? r² रेस टू 3/2. मग गेले 2 गेट कॅन्सल, म्हणून काय मिळाले आपल्याला? 1/4πε0 p/r³. जर का आपण मगाशी आणि हा त्याचं इक्वेशन बघितलं की जर का पी पॉइंट हा अलॉंग ऍक्सिस कन्सिडर केला आणि पी पॉइंट हा इक्वेटोरियरवरती ठेवला, तर जो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळणार आहे ही अलॉंग ऍक्सिस वरती ॲज कम्पेअर टू इक्वेटोरियल पॉइंट काय आहे? डबल मिळते. ॲज कम्पेअर टू काय मिळणार आहे? इक्वेटोरियल पॉइंट पेक्षा सुद्धा काय मिळणार आहे? डबल मिळते. हे आपल्याला त्या दोन इक्वेशनवरनं लक्षात येतं.